नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे, समोर विहीर आहे, पाणी आहे, पण तुम्हाला ते पाणी पिण्याचा अधिकारच नाही. फक्त तुमची जात वेगळी आहे म्हणून तुम्हाला कुत्र्या मांजरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. हे ऐकायलाही किती भयानक वाटतंय ना. पण हेच आयुष्य जगलेत आपल्या देशाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण अशा एका महामानवाची कथा पाहणार आहोत, ज्यांनी केवळ स्वतःचं नशीबच नाही तर या देशातल्या करोडो लोकांचं भविष्य बदलून टाकलं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातल्या काही गोष्टी तुमचे डोळे उघडतील. मित्रांनो, 1891 मध्ये रत्नागिरीच्या भूमीत एक अशा मुलाचा जन्म झाला ज्याला शाळेत वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. का? कारण त्याची सावली इतर मुलांवर पडली तर ते अशुद्ध व्हायचे. शाळेत तहान लागली तर वरून पाणी ओतलं जायचं. भांड्याला हात लावण्याची परवानगी नव्हती. विचार करा, ज्या हातांनी जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं त्या हातांना पाणी पिण्यासाठी दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहावं लागत होतं. एकदा तर एका बैलगाडीवाल्याने त्यांना मध्येच उतरवलं आणि स्वतः बैलगाडी चालवायला लावून दुप्पट पैसे उकडले. हा अपमान कोणताही सामान्य माणूस सहन करू शकला नसता, पण भीमराव सामान्य नव्हते. बाबासाहेबांनी ओळखलं होतं की या अपमानाचा बदला तलवारीने नाही तर शिक्षणाने घ्यायचा. सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची जिद्द ओळखली आणि त्यांना परदेशात शिकायला मदत केली. न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी पासून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत बाबासाहेबांनी अशा पदव्या मिळवल्या ज्या त्या काळात मिळवणं अशक्य होतं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज आपण ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर अभिमान बाळगतो तिची स्थापना बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर झाली आहे. हा एक असा विजय होता जो कोणत्याही युद्धापेक्षा मोठा होता. मित्रांनो, 1927चा तो दिवस, महाडचं चवदार तडे सत्याग्रह. बाबासाहेबांनी केवळ पाणी पिण्यासाठी नाही तर मानवी हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी 14 तड्याचं पाणी हाताने प्राशन केलं आणि जगाला सांगितलं की आम्हीही माणसं आहोत. त्यांनी केवळ दलितांसाठीच नाही तर स्त्रियांसाठीही लढा दिला. आज ज्या महिलांना कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळते किंवा संपत्तीत अधिकार मिळतो त्यामागे बाबासाहेबांनी आणलेलं हिंदू कोड बिल आहे. 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजींनी स्पष्ट सांगितलं होतं की संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांशिवाय दुसरा योग्य माणूस नाही. त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जगातील सर्वात मोठी लोकशाही टिकवून ठेवणारा ग्रंथ लिहिला. त्यांनी शिकवलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांचा संघर्ष आपल्याला सांगतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी शिक्षणाच्या जोरावर तुम्ही जग जिंकू शकता. तुम्हाला बाबासाहेबांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय हिंद.